नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात सुरेश कृष्णाजी पाटोळे लिखित कादंबरी अभिमान. ही कादंबरी प्रकाशित केली आहे पुण्याच्या संस्कृती प्रकाशनने. मी प्रकाशनाचेही मनापासून आभार मानतो की इतकी सुंदर कादंबरी त्यांनी प्रकाशित केली, आणि पाटोळे सरांचे आभार मानतो की त्यांनी ही कादंबरी मला आपल्या चॅनलवरनं तुम्हा सर्व श्रोत्यांना वाचून दाखवण्याची परवानगी दिली. ऐकूया श्रोते हो आजचा पहिला भाग, अभिमान. उंच इमारतीच्या आडून डोकं वर काढून सूर्य कणाकणाने वरती येत होता. कोवळं ऊन डांबरीवर सडा शिंपडल्यागत पडलेलं होतं, त्यामुळे डांबरी चमकत होती. ससून हॉस्पिटल समोरचा रस्ता लोकांच्या वर्दळीमुळं गजबजल्यासारखा वाटत होता. डेक्कन क्वीन गाडीची वेळ होत आलेली, त्यामुळे तिला पकडण्यासाठी माणसं भिरभिर झालेली होती. वाऱ्याच्या गतीनं सगळी रेल्वे स्टेशनकडे पळत होती. ससूनच्या भिंतीला जुने ट्यूब आणि टायर एकात एक अडकून फास दिल्यागत लटकलेले होते. स्पोक नसलेली गंजलेली रिम आणि चिमटा चेमटल्यागत तारेनी बांधलेला होता. त्याच्या नेमकं खाली पांढऱ्या रंगात चुन्यानं भरत सायकल दुरुस्ती असं वाकडं तिकडं लिहिलेलं. त्याच्या खाली भल्ला मोठा दगड जमिनीत रोवल्यागत ठेवलेला. बिनछताचं भरतचं हे सायकल दुकान मोकळं फट पडलेलं. मारुती भिकारी आपली लक्तरं अंगावर चढवून दाढी खाजवत आणि हातातलं जर्मलचं ताट वाजवत इकडून तिकडं भीक मागत फिरत होता. येणाऱ्या जाणाऱ्या पुढे ताट धरत होता, पण त्याला पैसा कोणी टाकत नव्हतं. लप मारणारी हातगाडी ढकलत केळीवाला चाचा आपली गाडी घेऊन आला, तर मारुतीने त्याला बघून हातातलं ताट उंचावलं आणि म्हटला, राम राम ग फुरचाचा. अरे अस्सलाम वालेकुम मिया. त्यांनी उंच आवाजात प्रतिसाद दिला आणि आपली गाडी फुटपाथवर चढवत नीट लावली. गाडीच्या मध्ये ठेवलेला लोखंडी स्टूल काढत त्याने विचारलं, अरे ये पोट्टा नाही आया क्या? आता त्याचा कोण मालक आहे बॉ? मारुती उत्तरला. त्याच्या स्टूलवर बसला आणि मारुती भिकाऱ्याकडे बघून हसला, तसं मारुतीच्या हातातलं ताट हल्लं. करके तेरा ठिकाणा नाही क्या? नाही ना, बघतो कोण भीक घालतोय का? मारुती ओशाळल्यासारखं तोंड करत उत्तरला. हे बोलणं चालूच आहे तोवर अर्धी चड्डी आणि हाफ शर्ट घातलेला, हातात कापडी पिशवी घेतलेला रघु तरा 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 तिथे आला. पिशवी ठेवून त्यातले खडू आणि कोळसा काढत रघु म्हणाला, आज वाईच उशीर झाला गडे. संडासात लयच मोठी लाईन होती हो. असं म्हणत तो दोन्ही पायांवर बसला. चाच्यानं हसत विचारलं, अरे तेरको किसने पुच्छा गया पोट्टे? रघु चाच्याकडे मान करून हसला. डांबरीचा कॅनव्हास करून आपल्या नाजूक बोटांनी रेषा ओढत काळी डांबरी त्यांनी पांढरी केली. वाकड्या तिकड्या ओढलेल्या रेषा आकार घेऊ पाहत होत्या. रघुच्या त्या फिरणाऱ्या हातात मारुतीचं मन आणि डोळे गच्च रुतलेले होते. त्याचप्रमाणे त्याचे डोळे पण आतल्या आत वळणं घेत होते. त्या रेषांनी घेतलेल्या आकारात रघु खडूनं रंग भरत होता. भरभरलेल्या रंगानं गणपतीचं चित्र ठसठशीत ठसलं होतं. चढत जाणारं ऊन डांबरी तापवत होतं. त्याच्या झळांमुळे रघुच्या अंगातून घाम ठिपकत होता. जेमतेम 12 वर्षांचा रघु. काळा सावळा, सडपातळ बांधा, हातापायाच्या काड्या, शाई अंगकाठी, त्यामुळे उंचीत त्याचं वय 17-18च्या घरात असावं असं त्याला पाहणारे समजत होते. खडूगत शेंडा असणारं नाक सरसरीत भासत होतं. तेच नाक अधूनमधून फुरफुरत होतं. फुरफुरणाऱ्या नाकाला खडूचे हात पुसत त्याचं चित्र काढणं चालू होतं. चित्राबरोबर नाक पण रंगलेलं होतं. रस्त्याची वर्दळ मात्र वारा प्यायल्यासारखी धावत होती. फुटपाथनं जाणाऱ्या माणसांच्या पायांची चाकं भिरभिरत होती. त्याच्या चित्राला वळसा घालून पुढे जात होती. चतुर्थी असल्यामुळे त्यांनी गणपतीचं चित्र काढलं होतं.
भावूक माणसं कलेवर नाही तर गणपतीच्या नावानं त्याच्यावर पैसे टाकतील आणि आठवड्याची कमाई एका दिवसात होईल या आशेच्या सोंडेसोबत गणपतीची सोंड वळसा देत त्याने लांबवर वळवली होती. अगदी तसंच मन पण पैशाच्या खुर्द्याभोवती वळसा घालत होतं. मनातले रंग चित्रावर सांडल्यासारखे रंग तो चित्रावर भरत होता. त्यामुळे ते आणखीनच ठसठशीत ठसत होतं. काळ्या डांबरीवर चांदीचा रुपया चमचम चमकावा तसंच चमचमणारं ते चित्र. एकदाची सोंड रंगली आणि रघुनी चित्रावर शेवटचा हात फिरवला. शेम टू शेम फोटोतला गणपती खडूनं रंगवलेला डोळ्यात ठसठशीत ठसत होता. रघु चित्रात तल्लीन होता तर कवानुक मारुती भिकारी देवळाच्या पायरीवर बसल्यागत गणपतीच्या पायथ्याशी फुटपाथवर बूड टेकून बसलेला. मोकळं ताट पुढं करत तो भीक मागत होता. चाच्याचा कर्कश आवाज कांठळ्या बसल्यागत वाटत होता, कारण तो तेवढ्या मोठ्यांदा केला 20 रुपये डझन असं ओरडत होता. खडून रंगलेले हात जवळ असलेल्या धडुत्याला पुसून रघुनी श्वास घेतला आणि नवलाईने गणपतीकडे बघितलं तर टाप्पदिशी त्याच्यावर 8 आणे पडले. त्याच्याकडे बघून त्याचं तोंड कवानुक आनंदलं. त्याच आनंदात तो फुटपाथवर खाली बसला. नजर आणि चित्त येणाऱ्या जाणाऱ्यांवर भिरभिरत होतं. येणारा माणूस खिशात हात घालून नाणं काढून चित्रावर फेकत होता आणि तोच हात छातीवर कपाळावर लावत तोंडातल्या तोंडात पुटपुटत निघून जात होता. चित्रावर पडणाऱ्या पैशांनी रघुचा चेहरा रंग लागलेल्या खडूपेक्षा आणखीन जास्त खुलत होता. मध्येच एखादा माणूस चित्राला वळसा घालून नुसतंच पाया पडून पुढे जात होता. त्यात मध्येच चाचा आणि मारुती भिकाऱ्याचा आवाज भेदक वाटत होता. चांगलं बराच वेळ त्यांचं हे चालू होतं. मध्येच रस्ता रिता वाटत होता तर कधी गाड्यांची घरघर डोक्याची कलकल करत होती. रघुनी सहजच आभाळात पाहिलं. सूर्य पण रघुच्या आनंदागत उसळत पुढं सरकत होता. रघुनी परत खाली बघितलं तर एक वयस्कर माणूस खिशातून हात काढून चित्रापुढे वाकला. चित्रावर पडलेली 5ची नोट बघून रघु आनंदला आणि मधोमध पडलेली ती नोट बेताने त्यांनी चित्रावरनं अलगद उचलली. ताठ होऊन तो केळाच्या गाडीजवळ आला तर भरत सायकलवाला आपलं सायकलला अडकवलेलं पेटारं उतरवत म्हणाला, काय रघु, काय चतुर्थी आहे काय आज? आता गणपती काढला म्हणल्यावर काय आमुषा असन का? मारुती भिकारी मध्ये तोंड घालत बोलला. म्हणूनच तू निवदाव टपल्यागत बसला वाटतं तिथं. भरत हसत बोलला. तसं मारुती भिकाऱ्याचं तोंड हवा सुटल्यासारखं झालं. त्याचा गल्ला आज मोप होणार. ती पक्की केवढी चिल्लर पडली त्या चित्राव. अरे रघुच्या हातात लय नामी कला आहे म्हणताना लोक त्याची कदर करतात. मारुती बोलला तसा चाच्यामध्येच म्हणाला, अरे कदर उसके नाही करते लोगा. देख मारत्या, अरे लोग है देव भोळे, गणपती को पैसा डालते लोगा. तसा रघु हसला आणि हसत हसत त्यांनी 5ची नोट चाच्याच्या नाकापुढं धरली. ती मिरवत बोलला, हे एकदम खरं बोलला बरं का चाच्या तू? चाच्या त्याच्यावर खळखळून हसला आणि हसू दाबत विचारलं, ये नोट का क्या कहना है? वाहून जाऊ द्या की डझनभर केळी. रघुनं नोट नाचवली. अरे 5 रुपये में डझन केले का जमाना नहीं रहा रघु. 20 रुपये डझन आहे केला आज. चाच्याने सांगितलं तशी ती नोट खाली घेत रघु म्हणाला, मग आता काय ह्याच्यात काय येतील ती दे बाबा. चाच्यानी केळ्याला हात घातला. केळं तोडत म्हणाला, अरे तेरे हात के बोहनीये, ले 4 केला ले चल. असं म्हणून त्यांनी तोडलेली 4 केळी रघुच्या समोर ठेवली. ती उचलून रघु चित्राकडे चालायला लागला. भरतनं पेटारा उघडून पाने आणि पंप नीट ठेवले होते. त्याची सायकल भिताडाला टेकून लावली होती आणि आता तो गिऱ्हाईकाची वाट बघत बसला होता. तर मारुती जाणाऱ्या माणसाला गणपतीच्या नावाने पैसे मागत होता. जाणारा माणूस पैसे टाकत होता,
पण ते चित्रावर पडत होते. त्या पैशाला झेलल्यागत मारुती ताट पुढे करत होता, पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. त्याचे ते थेर बघून रघु हसत हसत फुटपाथवर बसला. बसता बसता चित्राकडे बघितलं तर त्यावर फुलं पडल्यागत चिल्लर पडलेली. केळं खाली ठेवत रघुनी गाभाऱ्यातली खडीसाखरेच्या प्रसारातली खडीसाखर उचलल्यागत हळूहळू नाणी गोळा केली आणि 4-5 नाणी ठेवून चिल्लर खिशात कोंबली. केळं उचललं, बेतानं सोललं आणि तोंडात टाकलं तर चळाचळा तोंडाला पाणीच सुटलं. लाळ आणि तोडलेलं केळं त्याने गिळलं. केळं खात खात तो चित्राकडे बघत होता. रघु, आज मंदिर में जाके चितळे का मोदक चढा गणपती बाप्पा को क्या? त्याच्या मोठ्या आवाजात त्याला मिळाला. तसं गिळलेल्या केळानं नारड्याचा घाट हल्ला. ज्याच्यावर आपलं पोट भरतं त्याला आपल्यातलं दिलं तर त्योच देव बरकत देतो, असं माझी आई पण म्हणते. रघु केळं चावत चावत बोलला. हा, बराबर आहे रघु त्यारा. असं म्हणत चाच्यानी सहज डावीकडे वळून बघितलं तर वाऱ्यागत हालत रघुचा बाप संभाजी येताना दिसला. त्याला बघत तोंडातल्या तोंडात हसत चाच्या आवाज उंचावत म्हणाला, वो देख, देखा क्या, तेरा देव आ रेला है, उसको दे थोडा प्रसाद, वो देंगा तेरे को बरकत. धावल्यागत संभाजी पुढे सरसावत म्हणाला, ए अरे काय शिकवतो रे तू माझ्या पोराला? अरे त्याला कशाला शिकवाय पाहिजे सांभा? अरे तोच ज्ञान शिकवण जग दुनियेला. भिकारी रघुचं कौतुक केल्यागत बोलला, पण बोलताना चित्त मात्र चित्रावर पडलेल्या पैशावर होतं. आन मग, अरे पोरग कोणाचं आहे ते? असं म्हणत संभाजीने रघुच्या हातातलं केळं उजव्या हातात पकडलं. केळाचा चेंदा मेंदा झाला. त्याच्याकडे बघून मनात केळाचा चेंदा मेंदा रुतला. रडवेलं तोंड करून रघुनी बापाकडं बघितलं. तोंडातलं केळं आणि राग गट्ट दिशी गिळला त्याने. लाज वाटत नाही रे तुला? बाप रघुवर डाफरला. रघु गपगुमान बसलेला. अरे कुठं कुठं फेडशीनी हे पाप? अरे सारवण बाळाने आईबापासाठी काडवड केलती, तो तर आईबापाची तिरडी बांधू सोटला की. संभाजी हे सारं वारं हल्ल्यागत हालत बोलत होता. रघुचे डोळे पाण्याने टच्च भरलेले. ओलावल्या कडांनी रघुने बापाकडे बघितलं. काय बोलावं कळत नव्हतं. तो निश्चय करून उठला. उठत उठत बोलला, बापा, तुला किती वेळा सांगितलं उन्हातानाची घेऊ नको म्हणून. संभाजीचा झोक गेला तसं रघुने त्याला सावरायचा प्रयत्न केला तर ते व्हाल पडलं. स्वतःला सावरत त्याने आवाजाची पट्टीच उंचावली. मला ढकलतोय तू? थांब, तुझं तोंडच पाडतो. असं म्हणून हात फिरवला तर भोवऱ्यागत तोच स्वतःशी गारा फिरला. तसं रघुनी पटकन त्याला गच्च कवळीत आवळून धरलं आणि श्वास रोखून म्हणाला, अरे तुला ढकलत नाही मी बापा. अरे तुझा पाय जमिनीवर ठर ना. पाय जमिनीवर ठर ना वे? हा, अरे बाप कोण आहे, तू का मी? अरे तूच बाप आहे, लय गोडाचा आहे. लय गोडाचा बाप आहे. मारुती भिकारी मध्येच बोलला आणि जणू त्यालाच बोलल्यागत संभाजी आवाज वाढवत म्हणला, ताम तुझं हाडच मोडतो. सोड माल, सोड म्हणतोय ना मी. संभाजीने स्वतःलाच हिसके दिले. रघुनी त्याला सोडलं आणि धाप लागलेली छाती शांत होईस्तवर उभा राहून मग त्यांनी पाय उचलले. जाऊन चित्रावरचे पैसे त्यांनी रागातच पटापटा उचलले. 7-8 नाणी चित्रावर ठेवून तो उठला, बापासमोर आला. हातातली नाणी ओंजळ करत त्याच्या समोर धरत म्हणाला, आता हे घे आणि जाऊन ढोसून ये. हातात पडलेले पैसे खुळखुळले. मनाचं पण पातं खुळखुळलं. हातातले पैसे छातीला आणि कपाळाला लावून त्यांनी चित्राकडे बघितलं आणि त्याच्या नरडीचा घाट हल्ला. ते काय तुझ्या मैतीव टाकाय ठेवले तोय? पैशासकट हात चित्राकडं करत संभाजीने रघुला विचारलं, तू बिना ढोपरांनी खरडून खाणारेस? अरे चित्रावर पैसे नसते तर कोण टाकन पैसे? जा बाबा, राहू दे तेवढं.
रातच्याला देईन मी आणखीन. आत्ता ह्याची पिऊन ये आणि झोप घरी जाऊन. असं म्हणत रघु त्याला ढकलायला लागला. ते पण पैसे मिळतील या आशेने बाप मागे वळून वळून बघत होता. हातातला खुर्दा मनावर ठेवत मूठ दाबत त्यांनी पैसे खिशात कोंबले आणि आट्यापाट्या खेळल्यागत तो चालायला लागला तर चाचा मध्येच त्याला म्हणाला, अबे शुकरमान, इतना अच्छा पोट्या मिला तेरे को. इसके जगो दूसरा रहते ना तो कब का छोड़ के गया होते. ए, अरे तू केळं ऐकतोय का कळ लावतोय या बापल्याकात. संभाजीनं चाच्यावर डोळे ताणत विचारलं तसं रघुनी त्याला उजव्या हाताने वळवलं. ए बाबा, अरे तू जा की आता सरळ घरी जा, नाही तर ढोसून फिरून येशील इकडं पैसे मागाया. नाही 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 असं म्हणून त्यांनी परत चित्राकडे बघितलं आणि केविलवाणं तोंड करत विनवत म्हणला, रघु, अरे बाळा ती बघ की केवढी चिल्लर वाढली आहे. ते तेवढं 4-5 आठानं दे की मला. रघुला मनात बापाचा राग आलेला, पण तो तसाच गिळत त्यांनी त्याच्यापुढे हात जोडले. रात्री घरी आल्यावर दिन म्हणलं ना मी तुला, जा की आता गपचीप. जोडलेले हात हलवत रघु बोलत होता, पण संभाजी त्याच्याकडे आशाळभूतपणे बघत होता. चाचा, मारुती आणि भरत हे सगळं बघत हसत होते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून संभाजीने पाय उचलले. त्याच्या पायाकडे बघत बघतच रघुचे पाय पण चित्राजवळ येऊन थांबले. रघुनी लांबवर जाणाऱ्या बापाकडे बघत हात जमिनीवर टेकवले आणि बसला. खरंच आहे बाबा, देवानी तुला त्याच्या पादरात टाकून पुण्यच केलंय बघ. भिकारी बोलला आणि रघुनी त्याच्या तोंडाकडे बघून एक दीर्घ श्वास सोडला. तर एक सुंदर मुलगी एकदम थांबली. पर्स उघडून त्यातून रुपयाचं नाणं काढून चित्रावर टाकून हात कपाळाला टेकवून तोंडातल्या तोंडात पुटपुटत निघून गेली आणि तिच्याकडे बघता बघता रघुची नजर त्या केळ्यांवर पडली. केळ्यांवर घोंगावणाऱ्या माश्या डोक्यात घोंगावल्यासारख्या झाल्या. तेव्हा तो उठला. त्याने ती केळं उचलली, लांब हात करून फेकूनच दिली. इतक्यात एक कार येऊन थांबली. त्यातून एक तरुण बाई खाली उतरली. तसा रघु आनंदला. ती बाई वेगात पुढे आली आणि एकदम थबकली. तिचा पाय त्या चित्रावर पडला होता, गणपतीच्या चित्रावर. ते बघून रघु संतापला होता. बाई पण सॉरी म्हणणार इतक्यात तिची नजर रघुकडे गेली. तसं ती मनातच म्हणाली, मी याला सॉरी का म्हणावं. रघुला काय करावं सुचत नव्हतं. उलट ती बाईच फणकारली, देवाला पायदळी तुडवायला काही कसं वाटत नाही तुम्हा लोकांना हां. असं म्हणत तिने पडलेलं पाऊल मागे घेतलं. तिचं बोलणं ऐकून चाचा, भरत, भिकारी थक्क झाले. रघुचा मात्र तिळपापड झाला होता. मूर्ख, कुठेही चित्र काढतात. असं म्हणून ती ताड निघूनही गेली. रघु अवाक होऊन तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता. वळून त्याने चित्राकडे बघितलं. ते बिचारं काही झालंच नाही अशा स्थितीत गबगार असल्यासारखं दिसलं. अंगातलं रक्त एकदम सळसळ झालं. तशी रघुच्या देहाची सळसळ झाली. तो तसाच उठला, लईच तळतळ झालेली. दात ओठ खाऊन उठला. गाडीवर दणा 2-4 लाथा मारल्या त्याने. थकल्यासारखं झालं तेव्हा तो थांबला. सैरभैर झाला. दगड शोधायला लागला, पण दगड काही सापडेना. इतक्यात ती घाईत येऊन गाडीत बसली आणि सैरभैर झालेल्या रघुकडे तिचं लक्ष गेलं. तशी ती घाबरली. गाडी सुरू केली आणि ती भरधाव निघूनही गेली. तसा त्या धावणाऱ्या गाडीमागे जीवाच्या आकांताने रघु पळत सुटला. हातात सापडलेला दगड त्यांनी जीव एकवटून गाडीच्या दिशेनं भिरकावला, पण नेम चुकला. धापा टाकत रघु थांबला. रागाने हात झटकला. श्वासाची गती वाढली होती, त्यामुळे छाती खालीवर हपकत होती. अंग घामाघूम झालं होतं. डोळ्यात पाणी एकवटलं होतं. त्याचा घसाही कोरडा पडला होता. तो नाराजीत परत चित्राजवळ आला. अरे रघु, का उघड डोक्यात राग घालून घेतो. हे बघ, देव बरोबर शिक्षा करन तिला. भिकारी समजवल्यागत म्हणाला. अरे पण कधी. रघुनी रडवेल्या सुरात विचारलं. अरे बाबा, समद हेतच फेडायला लागतंय.
अरे आपण बी मागल्या जन्मी काहीतरी असंच पाप केलं असन म्हणून देवाने आपल्याला ह्यो जन्म दिला असल. मोरल्या जन्मी तिला आपला जन्म मिळल. बघ बघ माझा सबूत खरा ठरतो का नाही बघ. मारुती भिकारी समजुतीच्या पण ज्ञानाच्या गोष्टी बोलल्यागत बोलत होता. मोरला जन्म कोणी बघितलाय हो? तिने मला माफी का नाही मागितली? रस्त्यावरलं चितर आहे म्हणून नाही मागितली का तिने माझी माफी? रघु आणखीन रडवेला होत बोलला. त्याच्या गाडीवरनं उतरला, त्याच्या जवळ येत त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलला, अरे भिकारी को माफी मांग्या तो उसको भिकारपण आएंगा लाग्या रहेंगा. रघु काही एक न बोलता खाली बसला आणि उभ्या राहिलेल्या चाच्याकडे बघत त्याने विचारलं, मी लहान पोरगा आहे म्हणून तिने माफी मागितली नाही का? अरे घडीभर वैसा समझ ना तू. समझ उसने तेरे को माफी मांगी होती तो क्या राजा बनता का तू? और उसने तेरे को माफी नहीं मांगी तो तेरे को क्या खड्डा गिरे क्या? बेवकूफ, वो माफी का भेजे से काढ़ को डाल तो अभी. आज तेरे धंदे पाने का दिन है क्या? असं म्हणून चाचा परत गाडीजवळ आला. देवाच्या फोटोला लात लागली असती तर 10 वेळा पाया पडली असती का नाही सांगा बरं मला. हा तुझं बरोबर आहे रे बाबा. भरत फिटर पटल्यागत बोलला. मग माझ्या देवाच्या पाया का नाही पडली बरं ती बाई? फोटोतला देव आणि रस्त्यातला देव वेगळा आहे का मला सांगा बरं. रघुने भरतलाच उलट प्रश्न केला. आता ते कळायला तिला बुद्ध्या असन तर ना. पण तिने नुसतं माझं चुकलं एवढं तरी मानायला पाहिलं होतं का नाही? रघुचा ठेका चालूच होता. त्याने काय झालं असतं बाबा? भरतने विचारलं तेव्हा रघु एकदम गप्प झाला. बाईबरोबर त्याला भरतचा एक राग आला होता. त्या रागातच त्यांनी समोर बघितलं तर एक ट्रक धूर फेकत समोरून जोरात गेला. त्या धुराचा वास घशात रुतल्यागत झालं आणि घशात आणि छातीत एकदम जळजळ सुरू झाली. लांबवर आलेली सुप्रिया एकदम ब्रेक दाबून गाडी थांबवत स्टेअरिंगवर हात आपटत सुस्कारली. काहीतरी विचार करत क्षणभर तशीच थांबली. मनात म्हणाली, मी त्याला सॉरी म्हणायला हवं होतं. तर लगेच तिचं मन निश्चयानं आतच बडबडलं आवाज न करता, नाही नाही मला त्याची माफी मागितली पाहिजे. त्याच घाईत तिने कार रिव्हर्स वळवली, पुन्हा त्या दिशेनं जायला लागली आणि एकदम ब्रेक दाबले. पण मी त्याला का म्हणून माफी मागायची? चित्र रस्त्यावर काढायचं नसतं आणि ते सुद्धा देवाचं. एवढी साधी अक्कल असू नये का त्याला? नाही नाही मी त्या शेमड्या पोराची माफी मागायची का? ती पुन्हा सुस्कारली. गाडी वळवायला लागली तर तिचं मन तिला म्हणालं, खरं तर त्याच्या विरुद्ध तक्रार केली पाहिजे म्युन्सिपाल्टीकडे. तिने मनाचा निश्चय केला आणि ती गाडी रेज करणार तर पाय थबकले. जाऊ दे मरू दे, आपल्याला काय करायचंय? पण मी का म्हणून उगाचच वेळ घालवतीये? ती मानेला झटका देत गाडीला गती देत वाऱ्याच्या वेगानं विरुद्ध दिशेनं गाडी पळवायला लागली. श्रोते हो, हा होता पहिला भाग सुरेश कृष्णाजी पाटोळे लिखित अभिमान या कादंबरीचा. आपण पाहिलं रघुनी गणपतीचं चित्र रस्त्यावर काढलं. रघु हा रस्त्यावर वेगवेगळ्या प्रकारची चित्र काढून पैसे कमावणारा एक छोटा मुलगा. त्याचं ते एक भावविश्व. त्याच्या बाजूला असणारे तो मारुती भिकारी, केळीवाला चाचा आणि तो सायकलवाला. त्याचा बाप वेगळाच. यांनी मिळवलेले चित्राचे पैसे घेऊन जायचा आणि दारू पीत बसायचा. बघूयात आता ह्या मुलीला पश्चाताप होतोय का नाही, म्हणजे सुप्रियाला पश्चाताप होतोय का नाही होतोय आणि रघुच्या मनाची घालमेल कशी काय होतीये ऐकूया उद्याच्या भागात, अर्थात भाग नंबर 2 मध्ये. भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.